भावाशी झालेल्या वादाचा जाब विचारण्यासाठी आलेल्या टोळक्याचा लाकडी दांडके कोयत्याने तरुणावर खुनी हल्ला। जीवघेण्या हल्ल्यात फिर्यादी अमोल तुकाराम ढोरे गंभीर जखमी। संशयित दत्ता डेरंगे आणि रोहन डेरंगे खेड पोलिसांच्या ताब्यात। निलेश शिंदे, गणेश गोसावी आणि अन्य 3 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल। राक्षवाडी येथील अथर्व एक्वा पाण्याच्या प्लांटवर घडली घटना। नागरिकांच्या सतर्कतेमुळे रविवारच्या भाजी बाजारातील मोबाईल चोरी उघड। राजूनगर शहरात गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरी करणाऱ्या दोघांना नागरिकांनी दिले पोलिसांच्या ताब्यात। नागरिकांनी पकडून दिलेल्या संशयित चोरट्याचा पोलिसांकडून कसून तपास। महसूल दाव्यामध्ये दोन्ही पक्षकार तडजोडीसाठी तयार असल्यास महसूल दाव्याची संख्या कमी होण्यासह सामंजस्याने न्याय मिळवणे सोपे होण्याच्या दृष्टीने पुणे जिल्ह्यात येत्या 9 जून रोजी महसूल लोक अदालतीचे आयोजन। महसूल प्रशासनातील मंडलाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडील अर्धन्यायिक कामकाजामधील महसूली दावे निकाली काढण्यात येणार। अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांची माध्यमांना माहिती। ग्राम संवाद सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या माध्यमातून खेड तालुका सरपंच परिषदेच्या वतीने 20 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती कार्यालय खेड या ठिकाणी ग्राम संवाद। प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री जितेंद्र डुडी, जिल्हा अधिकारी पुणे। सन्माननीय उपस्थिती माननीय श्री गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे। माननीय श्री मल्लीनाथ कलशेट्टी, उपमहासंचालक यशदा पुणे। आमदार श्री बाबाजी काळे आणि माजी आमदार श्री दिलीप मोहिते पाटील। निमंत्रक लोकनियुक्त सरपंच वाळद माननीय श्री मनोहर पोखरकर, अध्यक्ष सरपंच परिषद खेड तालुका। सावकारकीचा वैध परवाना नसताना दरमहा 2% दर शेकडा 3,40,000 रुपये गावातील व्यावसायिकाला व्याजाने दिल्याचा प्रताप चव्हाट्यावर। वाकी खुर्द येथील अवैध सावकारकीचा पास पोलिसांनी आवळला। व्याजाने दिलेले पैसे परत केले नाही म्हणून टेम्पो आणि दुचाकी जबरदस्तीने नेल्याचाही गुन्हा। महेश कुंदन परदेशी याच्यावर चाकण पोलिसांना गुन्हा दाखल। श्रीकांत सखाराम वैले यांची फिर्याद। 15 ऑक्टोबर 2024 पासून 16 मे पर्यंत घडला प्रकार। कुरुळी गावच्या हद्दीत पुणे नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत 17 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थी गंभीर जखमी। पादचारी विद्यार्थ्याला गंभीर दुखापत। अपघातानंतर वाहन चालकाची धूम। सोएब शेख याच्या हातापायालाही गंभीर दुखापत। पुणे नाशिक महामार्गावरील वाकी खुर्द गावामध्ये 4 चाकी मोटारीत सापडलं 15 किलो गांजाचं पोतं। बेकायदा गांजा विक्री करणाऱ्या सातकर सळीतील कुमार बबन मोहिते याला बेड्या। धुळेच्या साईसिंग पावरा याच्यावरही गुन्हा दाखल। 13,57,000 रुपयाचा गांजा पोलिसांनी केला हस्तगत। पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई। ग्राम संवाद सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या माध्यमातून खेड तालुका सरपंच परिषदेच्या वतीने 20 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती कार्यालय खेड या ठिकाणी ग्राम संवाद। प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री जितेंद्र डुडी, जिल्हा अधिकारी पुणे। सन्माननीय उपस्थिती माननीय श्री गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे। माननीय श्री मल्लीनाथ कलशेट्टी, उपमहासंचालक यशदा पुणे। आमदार श्री बाबाजी काळे आणि माजी आमदार श्री दिलीप मोहिते पाटील। निमंत्रक लोकनियुक्त सरपंच वाळद माननीय श्री मनोहर पोखरकर, अध्यक्ष सरपंच परिषद खेड तालुका। चासकमान धरणानं तळ गाठला। कालव्यातला विसर्ग थांबवला। धरणात 6.56% पाणी साठा। आज अखेर कळमोडी धरणात 23.60% पाणी। भामासखेड धरणात 14.87% पाणी शिल्लक। भामासखेड आणि चासकमान दोन्ही धरणात गत वर्षीच्या तुलनेत कमी पाणी साठा।